नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश अरुणराव लांडगे पुन्हा आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल हा थेरम पाहिला आणि त्या थेरमनुसार आपल्याला हे माहिती आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे कोणतेही दोन ट्रायंगल जर आपल्याला सिमिलर जर दिलेले असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशोमध्ये असतो. ठीक आहे. मग आता यावरचे आपल्याला एक्झाम्पल पाहायचे. नाऊ प्रॅक्टिस सेट नंबर 1.4 मधलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आता यामध्ये आपल्याला दिले रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. आपल्याला काय दिले? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो 3:5. देन वी हॅव टू फाइंड रेशो ऑफ देअर एरियाज. तर आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग पहिले इथे आपण काय कन्सिडर करू की करस्पॉन्डिंग साइड्स ज्या काही आहेत त्या S1 आणि S2 आहेत. इथे आपण म्हणणार लेट S1 and S2 बी द corresponding sides of similar triangles. की S1 आणि S2 काय आहेत? त्या करस्पॉन्डिंग सिमिलर ट्रायंगल्सच्या त्या काय त्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. ठीक आहे. मग आता यामध्ये यांचा एरियाचा आपल्याला काम आहे. मग आणखी आपण कन्सिडर करू लेट A1 and A2 be their respective areas. A1 आणि A2 काय आहे? be their respective areas आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला गिवन मध्ये काय आहे? रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे S1 is to S2 दिली आहे. मग इथे आपण म्हणणार S1 is to S2 equals to 3:5 because it is given. याच्यावरून आपण लिहू शकतो we can write S1 upon S2 equals to 3/5. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. मग आता आपल्याला रेशो ऑफ द एरियाज काढायचे. यासाठी आपण यूज करणार बाय द थेरम ऑफ किंवा करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स सिमिलर दिले आहेत. मग इथे आपण लिहू द गिवन ट्रायंगल्स आर सिमिलर. गिवन ट्रायंगल तुम्हाला सिमिलर दिले आहेत. ठीक आहे. मग आपण म्हणू therefore बाय द थेरम ऑफ ratios of area of two similar triangles. By the theorem of ratio of areas of two similar triangle. आणि यावरून तुम्ही लिहू शकता की त्यांच्या एरियाचा रेशो मीन्स A1 is to A2 is equal to S1 square upon S2 square. मग आता S1 upon S2 याची व्हॅल्यू आहे 3/5. मध्ये लिहिणार आपण 3 स्क्वेअर अपॉन काय लिहिणार आपण इथे 3 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर इज 9, 5 स्क्वेअर इज 25. मीन्स वी गेट A1 is to A2 equal to 9 is to 25. आणि आपल्याला काय सांगितलं होतं यांनी हेच आपण थोडं याच्यामध्ये लिहू आणि म्हणून म्हणणार therefore the ratio of their areas is 9:25. ठीक आहे. अशा प्रकारे आहे. Now next number example number 2. If triangle ABC is similar to triangle PQR and AB is to PQ equal to 2:3, then fill in the blanks. तुम्हाला ABC आणि PQR ट्रायंगल्स सिमिलर दिले आणि याच्यावर fill in the blanks म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल आहे. आता इथे काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू AB स्क्वेअर अपॉन काय राहणार ट्रायंगल सिमिलर म्हणजे त्यांचा एरियाचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. मग इथे AB स्क्वेअर आहे
तर याची करस्पॉन्डिंग साईड कोणती होईल पी क्यू, म्हणजे ही राहील इथे पी क्यू स्क्वेअर. मग आता इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर हातात दिलेलाच आहे. 2 स्क्वेअर म्हणजे किती राहील आपल्याकडे 4 आणि 3 स्क्वेअर किती 9. म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पलमध्ये असे सिंपल फक्त तुम्हाला ब्लँक्स इथे आपल्याला फिल कराव्या लागतात. असंच एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय दिलं, इफ एरिया इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. पुन्हा हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, फक्त त्याच्यामध्ये इथे करस्पॉन्डिंग साइड्स दिल्या होत्या. यामध्ये तुम्हाला काय दिलं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू 80 अँड एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल्स टू 125. देन फिल इन द ब्लँक्स. पुन्हा ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन ही आता इथे फिल इन द ब्लँक्स इथे काय राहील, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इक्वल टू 80 अपॉन 125 आहे. आता तुम्हाला एबी अपॉन पीक्यू इक्वल्स टू ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता तुम्ही हा झाला क्वेश्चन, तुम्हाला आन्सर मध्ये अशाला असं लिहायचं आहे, ठीक आहे आन्सरचं. मग आता आपण काय हे जर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलो तर आपल्याकडे काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू काय राहील, करस्पॉन्डिंग साइडचे स्क्वेअर चा रेशो म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. आता तुम्हाला व्हॅल्यू कोणती दिली, ही इकडची लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू दिलेली आहे, ही आहे 80 अपॉन 125 इक्वल्स टू एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. आता 80 आणि 125 डायरेक्टली कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही. मग आपण काय करू, याला आपण दोघांचा एलसीएम काय येते, दोघांचे एलसीएम 5 येते. 5 ने आपण दोघांना डिवाइड करू. दोघांना जर 5 ने डिवाइड केलं तर आपल्याकडे येईल 16 आणि इथे येईल 25. आता जर तुम्ही पाहिलं तर 16 अपॉन 25 ला तुम्हाला लिहिता येते 4 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, एबी अपॉन पी क्यू. मग एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. इथे जर टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतलं तर आपल्याकडे व्हॅल्यू राहते 4 अपॉन 5. आणि म्हणून तुम्ही इथे डायरेक्टली या ब्लँक मध्ये काय लिहिणार, एबी अपॉन पी क्यू इक्वल टू 4/5. हे आपण नाही लिहिलं तरी चालते, ठीक आहे. Now example number 4. Triangle LMN is similar to triangle PQR. 9 into area of triangle PQR equals to 16 into area of triangle LMN. दोन ट्रायंगल सिमिलर, त्यानंतर हा यांचं मल्टिप्लिकेशन दिलं म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि एरिया ऑफ ट्रायंगल LMN यांचा रेशो तुम्हाला दिलेला आहे. QR ची व्हॅल्यू 20. देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ MN. आता लिहित असताना आपल्याला काय दिले, इथे आपण पहिले म्हणणार ट्रायंगल LMN इज सिमिलर टू ट्रायंगल PQR बिकॉज गिवन आहे असं आपण इथे लिहू. त्याचप्रमाणे आणखी तुम्हाला काय गिवन आहे इथे आपण लिहिणार 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता मी काय करतो, ट्रायंगल एका साइडला आणतो आणि हे कॉन्स्टंट एका साइडला घेतो. देअरफॉर इथे काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इक्वल टू 16 अपॉन 9. या व्हॅल्यूला देतो मी इक्वेशन नंबर 1. आता या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो तुम्हाला आता दिलेला आहे. त्यानंतर एक साइड दिलेली आहे, सेकंड करस्पॉन्डिंग दुसऱ्या ट्रायंगलची साइड आपल्याला काय करायची ते कॅल्क्युलेट करायची आहे. ट्रायंगल कसे आहेत सिमिलर, मग इथे आपण काय करणार, बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आणि त्या थेरम वरून आपण काय लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू. आता यांच्या करस्पॉन्डिंग साइड कोणत्या, तर PQR ची घेतली आणि QR म्हणजे सेकंड थर्ड, याची कोणती घेणार आपण MN, म्हणजे इथे राहील QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर, ठीक आहे. मग आता नेक्स्ट मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN किती आहे, 16 अपॉन 9. हे आपण लिहू शकतो इक्वल टू QR स्क्वेअर म्हणजे इथे काय राहील 20 स्क्वेअर अपॉन MS स्क्वेअर. वी हॅव टू फाइंड. आता इथे आपण व्हॅल्यू काय घेतल्या, इथे आपण म्हणणार गिवन अँड इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 वरून व्हॅल्यू आणि गिवन मधून 20 स्क्वेअर. आता इथे आपण काय करू, ह्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या आहेत याला मी लिहू शकतो 20/MN
होल स्क्वेअर. इथे आहे 16/9. आता 16/9, 16 ला लिहिणार मी 4 स्क्वेअर आणि 9 ला लिहिणार मी 3 स्क्वेअर. म्हणजेच हे पण काय झालं आपल्याकडे, किंवा आहे असंच राहू दिलं तरी चालेल ना. आता मी घेतो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला काय करू आपण, स्क्वेअर रूट घेऊ. मग आता दोन्ही साइडला जर स्क्वेअर रूट घेतले, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला जर स्क्वेअर रूट घेतले, इथे काय राहील आपल्याकडे 4 स्क्वेअर मीन्स 4 स्क्वेअर रूट कॅन्सल. 3 स्क्वेअर च्या ऐवजी 3. इथे राहणार 20/mn. नेक्स्ट मध्ये आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथे होईल 4 × mn इक्वल्स टू 20 × 3. आता 20 × 3 म्हणजे होते 60. इथे आहे mn. 4 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर होईल अपॉन मध्ये. आता 4 ने जर आपण 60 ला डिवाइड केलं तर आपल्याकडे येते किती, 15. आणि म्हणून आपण म्हणणार mn इक्वल्स टू 15. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे. ठीक आहे. Now the example number 5. Areas of two similar triangle is 225 square centimeter and 81 square centimeter. दोन सिमिलर ट्रायंगल दिले आणि त्यांचा एरिया आपल्याला दिला. If a side of smaller triangle is 12, यापैकी एक ट्रायंगल स्मॉलर एक बिगर आता असणारच आहे, कारण की सिमिलर आहे, कॉन्ग्रंट नाही आहेत, म्हणजे फक्त सारखे आहे. यापैकी स्मॉलर ट्रायंगलची एक साइड आपल्याला 12 सेंटीमीटर दिली. देन आपल्याला काय करायचे, फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ द बिगर ट्रायंगल. तर बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर आता हे लिहित असताना पहिले आपण कन्सिडर करू. लेट A1 and A2 be the areas of two similar triangles. की A1 आणि A2 हे काय आहे, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. नंतर आपण लिहू and S1 and S2 be their corresponding sides. ठीक आहे. मग आता हे ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर. मग इथे आपण लिहिणार द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. टू ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर. आणि म्हणून इथे आपण म्हणणार देअरफॉर बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ two similar triangles. By the theorem of areas of two similar triangle, यावरून यांच्या एरियाचा रेशो मीन्स A1/A2 इक्वल्स टू करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो मध्ये म्हणजेच S1² आता इथे आपण काय करणार, सबस्टिट्यूटिंग द गिवन व्हॅल्यूज. आता गिवन व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर A1/A2, A1 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे A1 फर्स्ट ट्रायंगल, त्याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 225 अपॉन A2 ची व्हॅल्यू आहे किती आहे 81 इक्वल्स टू S1². आता हा 225 म्हणजे सरळ हा मोठा ट्रायंगल आहे, मोठ्या ट्रायंगलची तुम्हाला काढायची आहे म्हणून S1² आपण ॲज इट इज राहू देऊ. आणि नंतर S2 ही 81 लहान आहे म्हणजे इथे आपण लिहू स्मॉलर ट्रायंगलची साइड S2. आता दोन्ही साइडला टेकिंग स्क्वेअर रूट जर आपण केलं, इथे आपण म्हणणार टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला जर तुम्ही स्क्वेअर रूट जर घेतले तर 225 कशाचा स्क्वेअर आहे 15 चा, म्हणजे इथे 15 अपॉन 81 चा स्क्वेअर रूट 9 इक्वल टू S1² ॲज इट इज. आणि S2² म्हणजे कोणता आहे आपल्याकडे 12² म्हणजे आपल्याकडे काय राहील, हा राहील 12. नेक्स्ट नंबर मध्ये आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इथे आपल्याकडे राहील 15 × 12 अपॉन 9 इथे ॲज इट इज राहू द्या इक्वल्स टू इथे काय राहणार S1. इथे काय राहणार आपल्याकडे S1 स्क्वेअर रूट घेतल्यामुळे इथे हा स्क्वेअर कॅन्सल होईल. मग आता आपल्याकडे काय होते, आता 9 म्हणजे 3 × 3, त्यापैकी एका 3 मी या 15 ला डिवाइड करतो, हे राहील 5 आणि एका 3 याला डिवाइड केलं तर हे राहील 4.
म्हणजेच 5 4 आर 20 इक्वल्स टू S1. म्हणजेच S1 इक्वल टू काय आहे आपल्याकडे 20. आता S1 ही करस्पॉन्डिंग साइड आहे आणि म्हणून आपण म्हणणार therefore the corresponding side of bigger triangle is किती आहे 20 सेंटीमीटर. ठीक आहे. Now example number 6. Triangle ABC and DEF are equilateral triangle. If area of triangle ABC is to area of triangle DEF equal to 1:2 and AB equal to 4, then find DEF. आता आपण जर पाहिलं की इथे इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेले आहेत, इथे सिमिलर ट्रायंगल दिले का? सिमिलर ट्रायंगल दिले नाही. मग आता इथे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिला. मग आता ट्रायंगलच्या एरियाचा रेशो मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल हा 1.1 मध्ये पाहिला, 1.4 मध्ये पण आहे. पण 1.1 मध्ये आपण कधी लावतो? जर त्यांच्या बेस आणि हाईट यांचा जर काही संबंध आला तर. इथे ह्या बेस आणि हाईट इथे काही आहेत का? नाही. AB आणि DF ह्या ABC आणि DF या ट्रायंगलच्या काय आहेत आपल्याकडे? तर या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. सॉरी, ती DF नाही, DE पाहिजे. AB आणि DE ह्या काय आहेत? करस्पॉन्डिंग साइड आहेत. म्हणून आपण काय करणार? रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल हा यामध्ये आपण यूज करणार. पण आपल्याला ट्रायंगल सिमिलर दिले का? नाही. म्हणजे पहिले आपल्याला दाखवावं लागणार. तुम्हाला काय दिले तिथे आपण म्हणणार, वाटलं असतं पहिले आपल्याला जे न्यूमेरिकल व्हॅल्यू दिले ते आपण लिहून घेऊ. गिवन area of triangle ABC is to area of triangle DEF equal to 1:2 and AB equals to 4. ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आपल्याला काय फाइंड करायचंय? इथे आपण म्हणणार टू फाइंड व्हॅल्यू ऑफ DE. आता तुम्हाला काय दिले? इथे आपण म्हणणार ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. का लिहिलं आपण? कारण की व्हॅल्यू गिव्हन आहे. अँड वी नो दॅट, याला आता प्रूफ करावंच लागेल असं काही नाही. आता आपल्याला किती मार्क्स साठी विचारलं त्यानुसार आपण करणार. पण तुम्हाला माहिती आहे की एनी टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स, कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल जर असतील तर ते सिमिलर असतात. का सिमिलर असतात? बिकॉज इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रत्येक अँगलची मेजर असते 60. म्हणजे तिथे आपण जर दोन ट्रायंगल कन्सिडर केले, सपोज हा एक ABC आहे, याचा प्रत्येक अँगल किती जरा येईल? 60 60 60. दुसराही जर तुम्ही एखादा इथे PQR जर घेतला तर याचा प्रत्येक अँगल किती जरा राहणार? 60 60 60. म्हणजे ऑलरेडी याचे तीनही अँगल म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट येतात आणि म्हणून इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे कसे असतात? सिमिलर असतात बाय ए टेस्ट. मग इथे आपण डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. we know that any two equilateral triangles are similar. कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल हे सिमिलर असतात. म्हणून तुम्ही म्हणणार therefore triangle ABC is similar to triangle DEF. आणि आता हे ट्रायंगल सिमिलर दिले म्हणजे आपण काय यूज करणार? बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि याच्यावरून आपल्याला काय लिहिता येते? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इक्वल टू, आता करस्पॉन्डिंग साइड कोणती? याची AB दिली, तुम्हाला D काढायची आहे म्हणजे आपण लिहिणार AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF ही व्हॅल्यू किती आहे? 1:2 आहे. म्हणजेच 1/2 इक्वल्स टू AB स्क्वेअर मीन्स इथे राहील 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. तुम्हाला DE ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग दोन्ही साइडला काय करणार? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट
ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडला जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याकडे काय राहील, इथे 1/2 म्हणजे इकडे 1 चं रूट 1 आणि 2 चं रूट काय राहते आपल्याकडे √2 इक्वल टू 4 स्क्वेअरचं रूट म्हणजे 4, d स्क्वेअरचं रूट म्हणजे de. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे काय राहील 1 * de इक्वल्स टू 4 * √2. 1 * de म्हणजेच काय de आणि 4 * √2 म्हणजे काय 4 √2 आणि de हीच व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड करायची